मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे वन्दे तद्गुणलब्धये। सद्गुणवते अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. कर्म सिद्धांत आपण बघतो आहे आणि ज्ञानावरण कर्म, दर्शनावरण कर्म आणि थोडंफार या प्रकरणासंबंधात सत्व, उदय, बंध अशा प्रकारच्या कल्पना आपण बघितल्या की कर्माचं सत्व असणं म्हणजे कर्माचं अस्तित्व असणं, कर्माचा बंध असणं म्हणजे बांधल्या जाणं कर्म, आणि उदय असणं म्हणजे त्या कर्माचं फळ भोगणं. प्रत्येक कल्पना अलग अलग आहे आणि त्याचा कालावधी पण आपण तशा प्रकारचा लावलेला आहे. आणि ज्ञानावरण आणि दर्शनावरण या दोन कर्मांसंबंधी आम्ही विवेचन बघितलं. ज्ञानावरण कर्माच्या बाबतीत आम्ही बघितलं की ज्ञानावरण कर्म 5 प्रकारचं आहे. ज्ञानावरण कर्माचा बंध आम्हाला 10व्या गुणस्थानापर्यंत होतो आहे. उदय 12व्या पर्यंत आहे आणि सत्वविच्छुत्ती ही 12व्या मध्ये होते, म्हणजे कर्माचा क्षय 12व्या गुणस्थानात होतो. अशा प्रकारचा ज्ञानावरण कर्माच्या बाबतीत आम्ही बघितलं. दर्शनावरण कर्म हे कशाप्रमाणे हे उदाहरण दिलेलं होतं, द्वारपालाप्रमाणे. द्वारपाल जसा राजाचा भेट घेऊ न देण्यात अडथळा आणतो, त्याप्रमाणे हे दर्शनावरण कर्म अंतर म्हणजे बाधा निर्माण करण्यात कारणीभूत आहे. ते दर्शनावरण कर्म आहे. दर्शनावरण कर्म 9 प्रकारचं आहे. दर्शन गुण मात्र 4 प्रकारचं आहे. या 4 वर आवरण टाकणारं कर्म आणि बाकीच्या 5 निद्रा, कारण त्यामुळे आमचं दर्शन आम्हाला व्यक्त होत नाही, म्हणून ह्या दर्शनावरण कर्माच्या एकूण 9 प्रकृती मांडलेल्या आहे. सामान्य अपेक्षेने दर्शनावरण कर्माचं बंध हा 10व्या पर्यंत म्हटलेला आहे. आपण विशेष अपेक्षा लावलेली आहे मागच्या क्लासमध्ये. नंतर दर्शनावरण कर्माचा उदय पण 12व्या पर्यंत आहे आणि क्षय पण 12व्यात होणार आहे, म्हणजे सत्व नष्ट हे देखील 12व्या गुणस्थानात होणार आहे. या 2 कर्मानंतर आता 3ऱ्या नंबरवर कर्म जे सिक्वेन्सनी टाकलेलं आहे आचार्यांनी, ते वेदनीय टाकलेलं आहे. आम्हाला माहिती आहे पहिल्यांदा कर्माचे 2 भेद केले, घाती कर्म आणि अघाती कर्म. पण 4 सलग घाती कर्म घेतले नाही. त्या 4 सलग कर्मांमध्ये पहिल्यांदा टाकलं वेदनीय कर्म आणि नंतर मग मोहनीय कर्म टाकलं, घातीय कर्म. म्हणजे या घाती कर्मांच्या मध्ये एक अघाती कर्म टाकलं, वेदनीय कर्म. याचं कारण काय असावं? वेदनीय कर्म मध्येच का टाकलं असावं घाती कर्म? वेदनीय कर्म मोहनीय कर्मासोबतच काम करतं म्हणून. हा, आणि सगळ्या आवाज खूप याच्यामध्ये जर कमी आम्ही येत आहे बघ, आज. आज कमी आहे आवाज. ऐकू येत नाही असे लवकर. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे का काय माहिती. आवाज माझा तसा फुल आहे इथून. अच्छा, मी एकदा बंद करून परत लावून बघते मग. हम्म हम्म. तर हे वेदनीय कर्म असं आहे की या वेदनीय कर्मामध्ये मोहनीय कर्माचं जर याला पाठबळ असेल, पाठीराखा कोण आहे वेदनीय कर्माचा, तर मोहनीय कर्म, आणि मगच हे वेदनीय कर्म काम करतं. म्हणून मोहनीयाच्या आधी याचा नंबर लावला, बॅकिंग आहे मोहनीयाचं म्हणून मोहनीयाच्या पहिले याचा नंबर लावलेला आहे. वेदनीय कर्म याचं कार्य कसं आहे, वेदनीय कर्म कसं सांगितलेलं आहे, यासाठी शास्त्रामध्ये तुम्ही 3ऱ्या-4थ्या भागाचं पुस्तक जर उघडलं तर तुम्हाला आता चित्र पण त्याच्यामध्ये पाहायला मिळतील की मध लावलेली तलवार एखादी व्यक्ती चाटत आहे, तो तसं वेदनीय कर्म आहे की थोडस असा सुखाचा आभास होत आहे आणि ते सुख आम्ही प्राशन करण्याचा, घेण्याचा प्रयत्न करतो, पण ते सुख भोगत असताना
ती तलवारीची झारीन जशी आम्हाला त्रासदायक ठरते, त्याप्रमाणे ते सुख भोगत असताना देखील जीवाला त्रासदायक आहे. ते सांसारिक सुख आहे आणि म्हणून सांसारिक सुख कधीही निर्भय रीतीचं असत नाही. भेसळयुक्तच आहे. दुःखाची छटा त्या सुखामध्ये विद्यमान असणारच आहे. अशा तऱ्हेचं हे साता वेदनीयाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि हे कर्म जीवाच्या सुखदुःख रूप भावांमध्ये निमित्त कारण आहे. वेदनीय कर्म, या कर्माने जड चेतन पदार्थाचा संयोग वियोग, सुखदुःख, उत्साह अनुत्साह आदी भावांचे वेदन केले जाते. कशा संयोग मिळालेला आहे आम्हाला सगळा. आज पहा, जो अनुकूल संयोग आम्हाला प्राप्त झालेला आहे, हा अनुकूल संयोग का प्राप्त झाला याचा विचार केला तर साता वेदनीय कर्माचा आमचा उदय आहे. अनुकूल संयोग कोणते? आम्हाला काय वाटते, आमच्या जीवनात प्रतिकूलता खूप आहे, पण प्रतिकूलता असताना सुद्धा इतक्या काही गोष्टी अनुकूल आहे की जर आम्ही त्याचा जमा खर्च काढला तर आम्हाला अनुकूलता जास्त दिसेल. आम्हाला पहा, दुर्लभता सांगताना सांगितलं की पहिल्यांदा तर सांगितलं निगोद पर्यायातून रस पर्याय प्राप्त होणे दुर्लभ आहे. नंतर सांगितलं रस पर्याय मिळाली तरी संज्ञीपणा प्राप्त होणं दुर्लभ आहे. संज्ञीपणा प्राप्त झालं तरी देखील काय हे विचार करण्याची चांगली मानसिकता असणं हे दुर्लभ आहे. आर्यखंडामध्ये आमचा जन्म होणं दुर्लभ आहे. आर्यखंडामध्ये ही अशा क्षेत्रामध्ये आम्ही आलो आहे, भरत क्षेत्रात, की त्या ठिकाणी आम्हाला धर्माचा समागम निरंतर मिळतो आहे. आम्हाला पाठशाळा, मंदिर, उपदेश करते, यूट्यूब, आमच्या किती तरी गोष्टी अशा आमच्या अनुकूल आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही धर्मश्रवण करू शकतो, आत्म्याचं स्वरूप जाणू शकतो. एकापेक्षा एक दुर्लभ गोष्टी आम्हाला जीवनात प्राप्त झालेल्या आहे. हे कशाच्यामुळे झालेलं आहे? यामध्ये निमित्त कारण असणार आहे साता वेदनीय कर्माचा उदय. आमचा असा काही पूर्वकृत पुण्याचा उदय आहे आणि या पुण्याच्या उदयामुळे आज आम्हाला निरोगता प्राप्त झाली. पहिले सुख निरोगी काया, दुजा सुख घर में हो माया, तिजा सुख पुत्र आज्ञाकारी पुत्र असणं हेही जीवनामधलं साता वेदनीयाच्या उदयात असलेलं सुख सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला पूर्वकृत अशा पुण्यामुळे प्राप्त झालेले आहे. इथे आमचा साता वेदनीय कर्माचा उदय हे निमित्त कारण आहे. आणि प्रतिकूलता मोजा, किती प्रतिकूलता असेल जीवनामध्ये, तर प्रतिकूलता अत्यल्प आहे आणि प्रतिकूलतांना आम्हाला दुर्लक्ष करायचंय. प्रतिकूलता प्रत्येकाच्या जीवनात असणार आहे आणि त्या प्रतिकूलतेलाच आम्हाला अनुकूलतेत परिवर्तित करायचं आहे. हा आमचा मनोमन त्या ठिकाणी प्रयत्न असला पाहिजे. प्रतिकूलता सगळ्यांच्या जीवनात असते. आमची तब्येत चांगली राहत नाही, आठवण राहत नाही, अजून काही गोष्टी अशा आमच्या जीवनात प्रतिकूल आहे, नाही आहे असं नाही आहे, असतीलच. परंतु प्रतिकूलतेमध्ये आम्ही आमच्या परिणामांना सांभाळायचं आहे. म्हणून अनुकूलता, प्रतिकूलता, सुखदुःख आणि सुख आणि दुःख हे काय आहे? शेवटी आमच्या बऱ्याच प्रमाणामध्ये मान्यावर आहे ना. आम्हाला 100 रुपयाच्या साडीत सुख वाटत नाही. वाटेल का? नाही. कोणी आहेरात आम्हाला अशी फालतू साडी दिली तर आम्ही काय म्हणू, याच्यापेक्षा दिली नसती तर बरं झालं असतं. म्हणजे त्याच्यात आम्हाला सुख नाही. मेळघाटच्या ठिकाणी 30 साडी आम्ही पाठवली तर त्यांच्यासाठी ती सुखाची आहे. तर सुख आणि दुःख हे पुष्कळ वेळेला आमच्या मान्यावर असतं आणि आम्ही त्याच्यामध्ये आमच्या मनाची त्रयस्थता ठेवू शकतो. भूमिका आमची आम्ही बदलवू शकतो. शेवटी आम्हाला विचार हा करायचा आहे की परवस्तू माझ्यासाठी सुखदुःखासाठी कारण मी बनवू देणार नाही. परवस्तूचा म्हणजे परवस्तूंमुळे मला सुखदुःख होईल म्हणजे माझा रिमोट मी परवस्तूंना देणार नाही. हे झालं. नंतर उत्साह अनुत्साह. आम्हाला उत्साह कुठे आहे? धर्मकार्यात आमचा उत्साह पाहिजे. काही करायचं म्हटलं धर्माचं तर आम्हाला
मनोमन प्रसन्नता झाली पाहिजे, हा भाव आमच्या जीवनात आम्हाला ठेवायचा आहे. आणि या सगळ्या भावांचं जे वेदन होत आहे याच्यामध्ये निमित्त कारण असणार आहे मोहनीय कर्माचं. आणि या ठिकाणी मोहनीय कर्म अघाती असल्यामुळे यामध्ये उदयानी हे कार्य घडतं असं लक्षात घ्यायचं. वेदनीय कर्माच्या, मोहनीय नाही, वेदनीय कर्माच्या उदयात आम्हाला सुखदुःखाचं जीव वेदन करतो, अशा तऱ्हेची ही भाषा आहे. आणि या कर्माची स्वतःची अशी मुळीच शक्ती नाही. वेदनीय कर्माची स्वतःची शक्ती आहे का? थोड्याफार प्रमाणात आहे. पण मोहनीय कर्म उदयात आहे तोपर्यंत त्याची शक्ती वापरून हे वेदनीय कर्म सुखदुःखाचं वेदन करते. आणि मोहनीयाचा उदय संपल्याबरोबर याचं काहीही चालत नाही. हे कर्म निरर्थक ठरतं आणि वेदनीय असूनही नसल्यासारखं म्हटल्या जातं. एक सूत्र आहे तत्वार्थ सूत्रामध्ये, वेदनीये नाही एकादश जिने, हे सूत्र आहे. कोणतं सूत्र आहे? एकादश जिने. काय अर्थ आहे या सूत्राचा? एकादश दिने आहे की दिने? दिने, जिने, जिने, एकादश जिने. जिने म्हणजे जिनेंद्र भगवंतांना. अच्छा. या सूत्राचा अर्थ आहे की वेदनीय कर्माच्या उदयात असणारे 11 परिशह जिनेंद्रांना आहे. सूत्र पाहाल तत्वार्थ सूत्रात 8व्या अध्यायात कदाचित हे सूत्र आहे. तर जिनेंद्र भगवंतांना वेदनीय कर्माच्या उदयात 11 परिशह होतात. एकादश जिने 11 परिशह आहे. कारण जिनेंद्र भगवंतांना वेदनीय कर्माचा उदय सुरू आहे अर्हंत अवस्थेत आहे ना उदय, म्हणून त्यांना वेदनीयाच्या उदयात असणारे 11 परिशह आहे असा या सूत्राचा साधा सरळ अर्थ सांगितलेला आहे. स्पष्टीकरण बघत असताना आचार्य सांगतात की त्या ठिकाणी जरी वेदनीय कर्माचा उदय आहे आणि क्षुधा, पिपासा, रोग अशा प्रकारचे परिशह वेदनीय कर्माच्या उदयात होतात, आहे का अरिहंतांना क्षुधा? आहे का तृषा? नाही आहे. म्हणून ज्यावेळी या सूत्राचं स्पष्टीकरण पूज्यपाद आचार्यांनी सर्वार्थ सिद्धीमध्ये केलं, आचार्यांनी सांगितलं या सूत्राचा अर्थ लावताना जिनेंद्र भगवंतांना वेदनीय कर्माचा उदय असला, वेदनीय कर्माच्या उदयात 11 परिशह असले तरी देखील जिनेंद्र भगवंतांना त्या ठिकाणी एकही परिशह नाही. का नाही? कारण मोहनीय कर्म गेलं आहे त्यांचं. मोहनीय कर्म गेलं असल्यामुळे त्यांना परिशह नाही. म्हणजे मोहनीय कर्माचा उदय देखील कार्यकारी ठरला नाही. मला हे सांगायचं होतं या ठिकाणी की मोहनीय कर्माचा सद्भाव नाही आहे तर ते वेदनीय कर्म तिथे परिशह उत्पन्न करायला समर्थ ठरत नाही. असं हे वेदनीय कर्म आहे. आणि वेदनीय कर्माचा उदय हा कुठपर्यंत आहे? 13व्या गुणस्थानापर्यंत. 13व्या गुणस्थानापर्यंत उदय आहे. बंध कुठपर्यंत आहे? 10व्या का? 10व्यापर्यंत आहेच. आणि पुढेही इर्यापथ आश्रव रूपाणी वेदनीय कर्म येतच आहे. 13व्यामध्ये पण येणार आहे. 13व्यामध्येही आश्रव त्याचा सुरूच आहे. पण बंध ज्याला म्हणायचं, बंध म्हणताना 2 स्थिती तरी असला पाहिजे. तिथे स्थिती एक समयाची आहे म्हणून त्याला बंध न म्हणता दुसरी संज्ञा दिलेली आहे, त्याला म्हटलेलं आहे इर्यापथ आश्रव. आणि वेदनीयाची जघन्य स्थिती किती आहे? वेदनीय कर्माची जघन्य स्थिती, जघन्य स्थिती आहे वेदनीये 12 मुहूर्ता वेदनीयस्य. 12 मुहूर्त सांगितलं ना त्या दिवशी, मला वाटतं मी घेतलं आहे. 12 मुहूर्त ही वेदनीय कर्माची स्थिती आहे. म्हणजे किती? 12 गुणिला 48 इतके मिनिटं त्याची स्थिती आहे. 48 मिनिटांचा एक मुहूर्त आणि अशी 12 मुहूर्त
ही वेदनीय कर्माची जघन्य स्थिती 10व्या गुणस्थानामधला जीव क्षपक श्रेणीवर जो आरूढ आहे तो ती स्थिती बांधतो. आणि वेदनीय कर्माची उत्कृष्ट स्थिती किती आहे, उत्कृष्ट स्थितीबंध किती आहे आणि तो कोण करतो? वेदनीय कर्माची उत्कृष्ट स्थिती 22 20 कोडाकोडी सागर है ना. 20 कोडाकोडी सागर ही वेदनीय कर्माची 30 आहे. नाम आणि गोत्राची 20 आहे, वेदनीयाची 30 आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय आणि अंतर आहे. 4 कर्माची 30 कोडाकोडी सागर स्थिती आहे. आणि ही स्थिती बांधतो तो कोण बांधतो? 30 कोडाकोडी सागर स्थिती ही संक्लेश परिणामामध्ये असाता वेदनीयाची बांधतो. 30 कोडाकोडी हे जे प्रमाण सांगितलेलं आहे हे असाता वेदनीयाच्या स्थितीचं प्रमाण आहे. पण विचार करा, वेदनीयाचे भेद किती आहे? 2 साता असाता. साता आणि असाता. त्याच्यामध्ये असाताचा स्थितीबंध 30 कोडाकोडीचा आहे. साताचा उत्कृष्ट स्थितीबंध किती सांगितलेला आहे? साताचा पुण्य प्रकृती आहे साता. आणि ज्या पुण्य प्रकृती आहे त्याचा बंध पाप प्रकृतीच्या निम्मे आहे. म्हणजे त्याचा 30 कोडाकोडी आहे तर साताचा 15 कोडाकोडी आहे. 15 कोडाकोडी आहे. म्हणजे काय झालं? साता कर्म, शुभ कर्म आम्हाला कमी स्थितीला घेऊन हा जीव बांधतो आहे. म्हणजे याची स्थिती अशुभाची जास्त पडते, शुभ कर्माची स्थिती कमी आहे. अशा तऱ्हेने साताचा कोणती पुण्य प्रकृती घ्या, उच्च गोत्र घ्या, नीच गोत्र घ्या, गोत्राची 20 कोडाकोडी उत्कृष्ट सांगितलेली आहे, पण उच्च गोत्राची स्थिती ही 10 कोडाकोडी सागर आहे, उत्कृष्ट स्थिती. नामकर्मामध्ये देखील शुभ नामकर्म घ्या, स्थिर नामकर्म घ्या, ज्या शुभ प्रकृती आहे त्याची स्थिती 10 कोडाकोडी उत्कृष्ट सांगितलेली आहे. आणि पाप कर्म जे आहे, पाप कर्माची उत्कृष्ट स्थिती 20 कोडाकोडी सांगितलेली आहे. अशा प्रकारे ह्या वेदनीय कर्माचा सत्व, उदय आणि क्षय. क्षय कधी होतो वेदनीय कर्माचा? क्षय कधी आहे? 13व्या गुणस्थानातच ना. साता असाता वेदनीय आपण पाहिलं 14व्या मध्ये जाते साता असाता वेदनीय. 72 प्रकृतींमध्ये आहे ना. म्हणून तिथे त्याचा क्षय सांगितलेला आहे. बाकीच्या कर्माचा क्षय कुठे आहे? 12व्यात. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीयाचा तर आधीच आहे, अंतर आहे. या 3 घाती कर्मांचा क्षय आहे 12व्यात. आणि वेदनीय कर्माचा क्षय सांगितलेला आहे 14व्या गुणस्थानात. आता हे वेदनीय कर्म जीव कोणत्या परिणामांनी बांधतं? असाता वेदनीय दुःख, शोक, ताप, आक्रंदन, अजून परिदेव नान्यात्म परोभय स्थान्य सद्वेदस्य. यांनी अशुभ कर्म बांधल्या जातं. अशुभ वेदनीय म्हणजे असाता वेदनीय. आणि याच्या उलट असेल तर साता वेदनीय कर्माचा हा जीव बंध करतो आहे. सर्व जीवांवर दया करणे, व्रत पाळणे, लोभ न करणे, क्षमा धारण करणे, दान देणे इत्यादी साता वेदनीय कर्माची कारणे आहेत. याच्यामुळे साता वेदनीय कर्माचा बंध होतो. वेदनीय कर्माचं झालं प्रकरण, थोडक्यातच आपल्याला पाहायचं होतं. यानंतर कर्म प्रकरण आपल्याला पाहायचंय मोहनीय कर्माचं. ठीक आहे. मोहनीय कर्मामध्ये हा मोहनीय कर्म कसा आहे तर सर्व प्रकारचा राजा आहे. आत्म्याला हानी नंतर काय केलेलं आहे? आत्म्यामध्ये काय आहे? मोह निर्माण करणारं म्हणजे ममत्व भाव, आकुलता निर्माण करणारं जे कर्म आहे. आणि आत्म्याच्या ज्ञान, दर्शन, वीर्य गुणाचा जो अंश आहे त्यावर आवरण टाकून या कर्माने त्याला प्रभावित करण्याचं कार्य केलेलं आहे.
म्हणजे हे मोहनीय कर्म काय करतं, जीवाला विपरीत रूपानी परिणमित करण्यात, मोहित कर्मात ज्ञान गुणाला विपरीत करतं, दर्शन गुणाला, या सगळ्या गुणांना विपरीत करण्याचं कार्य हे मोहनीय कर्म त्या ठिकाणी करतो आहे. म्हणजे आणि वेदनीय कर्माला शक्ती देऊन काय करतोय, म्हणजे आपण म्हणतो ना आज मोबाईल चालत नाही, मग काय द्यायला पाहिजे मोबाईलला, हॉटस्पॉट द्या. तसं हे कर्म हॉटस्पॉट देऊन मोहनीय कर्माचं साता असाता सुखदुःख वेदन करून आत्म्याला प्रभावित करतं. म्हणजे हे कर्म अणुजीवी गुणांवर, ज्यावर आत्म्याचं अस्तित्व अवलंबून आहे, त्याच्यावर हे कर्म प्रभाव टाकतं. आत्म्याचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे, ज्ञान दर्शन सुख चारित्र्य या गुणांवर आत्म्याचं अस्तित्व अधिष्ठित आहे. आणि याच गुणांवर प्रभाव टाकण्याचं कार्य, यांना आपल्या अंडर ठेवण्याचं कार्य हे मोहनीय कर्म करतो आहे. म्हणून अणुजीवी गुणांच्या पर्यायीचा घात करण्यामध्ये हे मोहनीय कर्मामुळे हे घाती कर्म असं तऱ्हेने समर्थ होत आहे. मोहनीय कर्म किती प्रकारचं आहे, 2. दर्शन मोहनीय, 2 चारित्र प्रकारचे, मोहनीय. दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय. दर्शन मोहनीयाच्या कर्म प्रकृती किती आहे, 3. 3. मेन 3 ना, कोणत्या, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक 3च आहे प्रकृती. मेन, म्हणजे हा म्हणजे 3 मिथ्यात्व, सम्यक 3च आहे. मिथ्यात्व, सम्यक दर्शन प्रकृती. मोहनीयाच्या कर्म प्रकृती 3च, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. यापैकी बंधयोग्य प्रकृती किती आहे, 1 मिथ्यात्व, 1 मिथ्यात्व आणि 2 कशा आहे, अबंध प्रकृती आहे. म्हणजे ह्या प्रकृती बांधल्या जात नाही, पण मिथ्यात्वाचे खंड पडल्यानंतर याची सत्ता निर्माण होऊ शकते, म्हणून 3 प्रकारच्या. आणि बंधाच्या अपेक्षेने पाहिलं तर 1 प्रकारची, उदयाच्या अपेक्षेने आणि सत्वाच्या अपेक्षेने पाहिलं तर दर्शन मोहनीय 3 प्रकारचं. मिथ्यात्व कसं कर्म आहे, सर्वघाती की देशघाती, बंधयोग्य आहे. आणि सर्वघाती म्हणजे याच्यातले सगळेच्या सगळे स्पर्धक सर्वघाती रूपाचे आहे. नंतर सम्यक मिथ्यात्व, याच्यामधले स्पर्धक कसे आहे, याच्यामधलेही सगळे स्पर्धक सर्वघाती रूपाचे आहे. ही पण सर्वघाती आहे सम्यक मिथ्यात्व प्रकृती पण. सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आला तर जीवाचं कोणतं गुणस्थान होतं, तिसरं. सम्यक मिथ्यात्व. सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर जीवाचं 3रं गुणस्थान, मिश्र गुणस्थान. आणि मिथ्यात्वाचा उदय जीवाला असेल तर त्याचं गुणस्थान कोणतं असतं, पहिलं. सम्यक प्रकृतीचा जर उदय आला तर त्या जीवाचं गुणस्थान कोणतं होतं, चौथं. बस एकच उत्तर आहे सगळ्यांचं. पुढे म्हणजे 4 ते 7व्या पर्यंत होईल ना, नाही क्षमिक सम्यक्त्व 10व्या पर्यंत, नाही 7 पर्यंत. 7 पर्यंत. 4, 5, क्षयक्षमिक सम्यक्त्व कुठं, 4, 5, 6 आणि 7. या 4 गुणस्थानात क्षयक्षमिक सम्यक्त्व असू शकते. जसं तो श्रेणी आरोहण करतो तर क्षयक्षमिक सम्यक्त्व तिथे काम करू शकत नाही, त्या ठिकाणी औपशमिक किंवा क्षयिक 2 सम्यक्त्व त्याला करावे लागतात. म्हणून सम्यक प्रकृतीचा उदय 4 ते 7 गुणस्थान पर्यंत असू शकते. पुढे मात्र एक तर त्याला क्षयिक सम्यक्त्व करावं लागेल किंवा द्वितीयोपशम सम्यक्त्व करावं लागेल. 3चं झालं, हे उदय झाला. आता बंध, मिथ्यात्वाचा बंध कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे, पहिल्याच बंध विच्छुत्ती पहिल्या गुणस्थानात, कारण पहिल्या गुणस्थानात बंध विच्छुत्ती आहे म्हणून मिथ्यात्वाचा बंध फक्त पहिल्या गुणस्थानात होतो. सत्व मिथ्यात्वाचं कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे, 10व्या पर्यंत का, 11व्याच्यात नाही आहे ना, 11.
11व्यात आहे, पर्यंत आहे का? सत्व आहे, अच्छा. म्हणून तर तो खाली येतो ना. हा 11व्यातून खाली 11व्यात येतो. त्याचा हो. सत्व आहे, म्हणूनच 11व्यातून तो खाली येतो. हम्म. म्हणून सत्व आहे मिथ्यात्वाचं 11व्या गुणस्थानापर्यंत. म्हणजे दर्शन मोहनीयाचा बंध विच्छुत्ती पहिल्यात, उदय विच्छुत्ती मिथ्यात्वाच्या अपेक्षेने पहिल्यात, आणि बाकीच्या 7व्यापर्यंत सम्यक प्रकृतीच्या अपेक्षेने, आणि सत्व विच्छुत्ती 11पर्यंत, 11व्यात. ठीक आहे. क्षपक श्रेणीच्या यांनी कोणत्या याच्यात बंध विच्छुत्ती होते मिथ्यात्वाची? मिथ्यात्वाची तर पहिल्यातच आहे. कोणाच्याही अपेक्षेने मिथ्यात्वाची बंध विच्छुत्ती पहिल्यात. नाही, क्षय म्हणायचंय. हा, सत्व विच्छुत्ती 7 पर्यंत, म्हणजे त्या तो 4थ्या, 5व्या, 6व्या किंवा 7 4 गुणस्थानापैकी तो कुठेही क्षय करू शकतो, क्षयिक सम्यक्त्व करू शकतो. म्हणजे सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृतीमध्ये मिथ्यात्व पूर्ण कन्वर्ट होऊन जाईल. पूर्ण कन्वर्ट होईल. मग मिथ्यात्व पण संपेल आणि सम्यक प्रकृती पण संपेल. क्षय झाला म्हणजे तिन्ही संपणार आहे. दर्शन मोहनीयाच्या तिन्ही प्रकृती संपणार आहे, म्हणजे एकही दर्शन राहणार नाही. मोहनीयाचा 7व्याच्या नंतर उदय नाहीये, 7व्यात उदय विच्छुत्ती पण घ्यायची दर्शन मोहनीयाची. हो हो, उदय विच्छुत्ती आहे, आणि तिथे म्हणजे सत्व असू शकते पुढे. हा, उपशम श्रेणीच्या दृष्टीने. हो हो, आणि क्षय केला तर 7व्यापर्यंत त्याला क्षय करणं भाग आहे. 7 पर्यंत त्याचा क्षय होऊन जाईल. तर हे झालं दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने. दर्शन मोहनीयाच्या नंतर एक मिनिट, सम्यक प्रकृतीचा उदय म्हटलाय म्हणून आपण उदय विच्छुत्ती 7व्यापर्यंत घेतो का? नाही, मिथ्यात्वाचे उदय विच्छुत्ती 7व्यापर्यंत. मग दर्शन मिथ्यात्वाची प्रकृती ना पहिल्यातच आहे ना, तेच मग 7व्यात काय सांगितलं? हा, तेच तर. सम्यक प्रकृती म्हणजे दर्शन मोहनीयाचा उदय कुठपर्यंत आहे? दर्शन मोहनीय कर्माचा उदय कुठपर्यंत आहे? 7 पर्यंत असू शकतो. सम्यक प्रकृतीचा उदय आहे ना, म्हणून उदय 7 पर्यंत आहे, आणि त्याच्या पुढे उदय नाही, म्हणजे उदय विच्छुत्ती पण तिथेच आहे 7व्यापर्यंत. 7 मध्ये. हा, 7 मध्ये, 7व्यापर्यंत नाही म्हणायची, 7 मध्ये उदय विच्छुत्ती. 7व्यापर्यंत उदय, 7व्यापर्यंत उदय, आणि 7व्यात उदय विच्छुत्ती. हा, आणि सत्व आता मिथ्यात्वाचं सत्व 11 पर्यंत आहे, आणि 11व्यात मग उदय विच्छुत्ती होणार आहे, म्हणजे 12व्यात त्याचं सत्व नाही आहे. आणि सत्व लावायचंच नाही, सत्व लावायचं क्षपक श्रेणी अपेक्षेने. त्या दिवशी आपण जसं पाहिलं, क्षपक श्रेणी अपेक्षेने त्यांनी 7व्यामध्येच दर्शन मोहनीयाचा क्षय केलेला आहे. कारण क्षयिक सम्यक्त्व घेऊन तो श्रेणी आरोहण करणार आहे, क्षपक श्रेणी. क्लिअर की अजून आहे यावर प्रश्न? वेदनीयाचा आहे. आता मोहनीयाचा उदय 10व्यात जातो, संपतो. मोहनीयाचा उदय म्हणजे कोणत्या? क्षपक श्रेणी चढणार आहे समजा, पूर्ण मोहनीय कर्म 10व्यापर्यंत आहे, 10व्यात त्याची उदय विच्छुत्ती आहे. मग वेदनीय कर्मात, हा, मग त्याच्यानंतर लगेच वेदनीय कर्माचा इर्यापथाश्रव सुरू होतो का 11व्यापासून, याचा उदय नसल्यामुळे? हो, 11व्यापासून निर्यापथाश्रव आहे. बंध 48 मुहूर्तांचा कसा म्हटलं आहे, 12 मुहूर्तांचा कसा म्हटलं? तो भोगतो ना पुढे, 13व्यातही तो भोग घेऊ लागला ना. नाही, आपण पुढे नाही आहे, बंध 10व्यापर्यंत आहे, 12 मुहूर्ताचा. 10व्यापर्यंतच आहे तो. हा, 10व्यापर्यंतच आहे, 12 मुहूर्ताचा. नंतर कसं आहे, इर्यापथा आश्रव आहे, म्हणजे त्याला एक समयात आला, दुसऱ्या समयात निघून गेलं ते कर्म, असा आश्रव सुरू आहे. इर्यापथाश्रव घ्यायचा का उरलेल्या 7 कर्माचा? थांब, सगळ्या कर्मांचा म्हणजे बांधल्याच जात नाही ध्यानावरण. हा, आता लक्षात घ्यायचं की आता एकच कर्म प्रकृती तो इर्यापथाश्रव आणि ग्रहण करतोय, बाकी कोणत्याही कर्म प्रकृती त्याला आता येतच नाहीये. म्हणजे जे काही समय प्रबद्ध कर्म प्रतिसमय येईल ते सगळंच्या सगळं कशाला मिळणार आहे? वेदनीय कर्माला. आता मग बाकीच्या 3 कर्मांना, आघाती कर्मांमध्ये जात नाही.
नाही, काहीच नाही मिळत. पुढे काहीच नाहीये. गोत्रातही नाही जात, फक्त नाही. वेदनीयाचा. आयु तर कशी आहे, आयु तर मागच्या भावात बांधलेली आहे. आयुचा तर या भावाशी संबंधच नाहीये. बंधच नाहीये. बरोबर, बंधच नाहीये, आयुचा बंधच नाहीये. आणि नाम आणि गोत्र पूर्व जे बांधून ठेवलेलं आहे तेच आता 14व्या गुणस्थानापर्यंत राहणार आहे. त्याही कर्मामध्ये आता 11 पासून कोणतीही प्रकृती बांधल्या जात नाही. फक्त वेदनीय कर्म आहे, इर्यापथाश्रव आहे, बस. अच्छा. आता मोहनीय कर्मामध्ये दर्शन मोहनीयाचं झालंय क्लिअर. नसेल झालं तरी होऊन जाईल काही दिवसांनी ऐकून. आता चारित्र मोहनीय. चारित्र मोहनीय कर्म किती आहे, कशा प्रकारचं आहे, किती आहे संख्या? 25 आहे. अनंतानुबंधी 4. अप्रत्याख्यानावरून 4, प्रत्याख्यानावरून 4, संज्वलन 4 आणि 9 नौकश आहे. 9 नौकश आहे. आता अनंतानुबंधीचं कार्य कसं आहे? आपण उदाहरणं बघितले, उदाहरणं रिपीट करत नाही मी. उदाहरणं बघितले आपण 4चे अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संज्वलनचे 16 उदाहरणांच्या माध्यमातून किरमिजी रंगाप्रमाणे, पहाडाप्रमाणे वगैरे आपण पाहिलं आहे. हे सगळं ते रिपीट करत नाही. आता अनंतानुबंधीचं कार्य काय आहे? अनंतानुबंधी कर्मामुळे काय घडतं? सम्यक्त्व प्रगट होत नाही. आणि स्वरूपाचरण चारित्र. सम्यक्त्वाचरण चारित्र, स्वरूपाचरण, सम्यक्त्वाचरण चारित्रामध्ये हे कर्म बाधक आहे. आणि दर्शन मोहनीय कर्म देखील म्हणजे सम्यक दर्शनामध्ये देखील बाधक आहे. म्हणजे अनंतानुबंधीचं कार्य हे 2 प्रकारचं आहे. सम्यक दर्शन प्रगट न होऊ देण्यातही अनंतानुबंधी निमित्त कारण आहे आणि सम्यक्त्वाचरण चारित्राला देखील ते बाधक कार्य असणार आहे. म्हणून अनंतानुबंधी कर्म प्रकृती ही द्विघातकी कर्म प्रकृती म्हटलेली आहे. अनंतानुबंधीचा बंध विच्छुत्ती ही कोणत्या गुणस्थानात आहे? पहिल्या आणि दुसऱ्या, चौथ्या, नाही 2 पर्यंत. आपण पहा, चौथ्या गुणस्थानात काय म्हणतो? प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ. एक समय किंवा 6 अवली राहिला असताना अनंतानुबंधीचा उदय येऊन त्याचं गुणस्थान सासादन होतं. दुसरं म्हणजे दुसऱ्या गुणस्थानात काय आहे? अनंतानुबंधीचा उदय आहे. मिथ्यात्व नाही पण अनंतानुबंधीचा मिथ्यात्वाचा उदय नाही पण अनंतानुबंधीचा उदय आहे. म्हणजे कोणी असा प्रश्न विचारला की मिथ्यात्वाचा उदय नाही पण अनंतानुबंधीचा उदय आहे, अशी कोणतं गुणस्थान आहे? तर दुसऱ्या नंबरचं गुणस्थान आहे. दुसरं फक्त जिथे मिथ्यात्वाचा उदय नाही पण अनंतानुबंधीचा मात्र उदय असणार आहे. म्हणून दुसऱ्या गुणस्थानात अनंतानुबंधीचा दुसऱ्या गुणस्थानात बंध आहे. दुसऱ्या गुणस्थानात त्याची बंध विच्छुत्ती आहे. आणि अनंतानुबंधी हे कशी प्रकृती आहे माहितीये का? ती स्वतःच्या उदयातही स्वतःला बांधते आणि मिथ्यात्वाच्या उदयातही तिचा बंध होतो. तिसऱ्या गुणस्थानात म्हणजे नाही, तिसऱ्या नाही, तिसऱ्या मध्ये नाही होत. दुसऱ्यानंतर अनंतानुबंधीचा आता बंध होत नाही तिसऱ्यापासून. परंतु आता उदय असतो तेव्हा अनंतानुबंधीचा असतोच ना. नाही, आता मी तेच सांगते अपवाद कसा आहे आणि इतकं कर्मशास्त्र कसं सूक्ष्म आहे याची एक झलक पहा. आता एखादा जीव आहे, घाईच सांगते, नंतरच्या क्लासमध्ये डिटेल घेईल. एखादा जीव आहे, त्यांनी द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती केली. द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करताना त्याला अनंतानुबंधीची विसंयोजना करावी लागते. म्हणजे अनंतानुबंधी पूर्ण सत्तेतून काढून टाकावी लागते. असं करत तो 11व्यामध्ये पोचतो. 11व्यामधून तो क्रमाने खाली आला. आता लक्षात घ्या, क्रमाने म्हणते मी. तो क्रमाने खाली आला तर 6 पर्यंत तो क्रमाने खाली येतो. 11 तो 10, 9, 8, 7, 6 पर्यंत. 6 पर्यंत खाली आल्यानंतर त्याला सांगता येत नाही, कदाचित तो 5व्यात जाईल, कदाचित 4थ्यात जाईल, कदाचित मिथ्यात्वाचा उदय आला तर तो 1ल्यात जाईल.
आता पहिल्या गुणस्थानात तो जातो, मिथ्यात्व गुणस्थानात, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये मिथ्यात्व कर्माचा तर उदय आहे, पण अनंतानुबंधीचा उदय नाही. कारण विसंयोजना होऊन ते पुन्हा सत्तेतून विसंयोजना केली आहे. विसंयोजना केली आहे म्हणजे त्याच्या सत्तेत अनंतानुबंधी नाही आहे. मग आली कुठून अनंतानुबंधीची सत्ता नंतर? तर लगेचच मिथ्यात्व अनंतानुबंधीचा बंध करायला प्रारंभ करतो. म्हणजे आल्याबरोबर पहिल्या गुणस्थानात मिथ्यात्व उदयात आल्याबरोबर अनंतानुबंधीचा बंध सुरू झाला. पण बंध सुरू झाला तरी काय आहे, एक आवलीपर्यंत कोणतंही कर्म बांधल्यानंतर उदयात येत नाही. म्हणून तिथे अनंतानुबंधीचा बंध सुरू झाल्यावर एक आवली काल मिथ्यात्वाचा उदय असतो, पण अनंतानुबंधीचा उदय असत नाही. आणि एक आवली झाली की परत अनंतानुबंधीचा उदय सुरू होतो. एवढ्या सूक्ष्म रीतीने आचार्यांनी कर्मसिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे असंही त्या ठिकाणी स्थान आहे जिथे मिथ्यात्वाचा उदय आहे पण अनंतानुबंधीचा उदय नाही. झालं क्लिअर? मला वाटतं आपण इथे थांबूया आज. मोहनीय कर्माचं परत आपण प्रकरण घेऊ. तोपर्यंत तुम्ही पाहून ठेवा की अनंतानुबंधीचं सत्व कुठपर्यंत आहे. सत्व विच्छुत्ती, उदय विच्छुत्ती, बंध विच्छुत्ती, प्रत्याख्यानावरण कर्म, अप्रत्याख्यानावरण कर्म थोडं. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.